नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। सुभाष अकॅडमी म्हणजे आपलं पूर्वीचं डेक्कन आयएसच आहे। आपलं रिब्रँड झालेलं नाव हे सुभाष अकॅडमी इथे आहे। आणि आता येणारी जी आपली 9 तारखेची एग्जाम आहे, म्हणजे आपली MPSC प्रिलिम्स जी येते आहे, त्याच्यासाठी तुमची रिव्हिजन चालली असेल आणि त्यामध्ये करंट अफेअर्स हा फार महत्त्वाचा भाग आहे। त्याच्यामध्ये तर खूप सारा कंटेंट आहे, खूप जास्त फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात आणि बऱ्यापैकी अशा गोष्टी ज्या असतात की काही गोष्टी आपल्या लक्षात राहून जातात किंवा काही गोष्टी आपण पाठ पण करतो, खूप पाठांतर त्यामागे असतं। पण हे जे शेवटचे दिवस असतात यामध्ये जर आपण वारंवार ते रिव्हिजन केली किंवा काही गोष्टींकडे आपण स्पेसिफिकली लक्ष दिलं तर त्या गोष्टी आपल्या लक्षात राहू शकतात। तर आपण इथे एक रिव्हिजनचा व्हिडिओ घेतोय की ज्याच्यामध्ये अशा काही गोष्टी ज्या वन लाइनर गोष्टी असतात किंवा ज्याच्यामध्ये सरळ सरळ फॅक्ट असतो, जो जर तुम्हाला माहीत असलं तर डायरेक्टली तुम्हाला 2 मार्क त्यामध्ये घेता येतात। तर असे जे काही एक सेक्शन्स आहेत ते आपण इथे घेणार आहोत। त्यामध्ये तुम्ही बघाल तर एक आपला अवॉर्ड्सचा एक भाग आहे, अपॉइंटमेंट्स आहेत, नियुक्त्या आहेत वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजवर, है ना, इंडेक्स आहेत, इंडायसेस आहेत बरेच, ठीक आहे, निर्देशांक आहेत, समिट्स अँड कॉन्फरन्सेस आहेत, ते कुठे होतात वगैरे त्यासाठी प्रश्न विचारले जातात। आणि पर्सनॅलिटीज आहेत ज्या न्यूजमध्ये आहेत, म्हणजे निधन वगैरे झालेल्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत इंडियातल्या वगैरे त्या पण न्यूजमध्ये असतात, त्यावर पण प्रश्न येतो। स्पोर्ट्सशी संबंधात पण एखाद प्रश्न आपल्याला दिसून येतो पेपरमध्ये, आपण पेपर जर ॲनालाइज केला, आणि स्कीम्स पण असतात, ठीक आहे। तर ओव्हरऑल आपण एक याचं प्रश्न जे येऊ शकतात किंवा असे जे इम्पॉर्टंट ठळक ज्या गोष्टी घडलेल्या आहेत मागच्या 8-10 महिन्यात त्या आपण घेणार आहोत, ठीक आहे। तर चला स्टार्ट करूया, आपल्याकडे वेळ कमी आहे। सुरुवात आपण अवॉर्ड्स पासून करूया। आता इंटरनॅशनल बुकर प्राइज याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर यावर्षी 2025 मध्ये बानू मुश्ताक ऑथर जे आहेत त्यांना भेटला। या कन्नडा भाषेमध्ये त्यांचं जे आहे त्याचं जे ट्रान्सलेशन झालेलं आहे, हार्ट लॅम्प हे पुस्तक, त्याला तो मिळालेला आहे। अँड इट इज ऑल्सो द फर्स्ट टाइम अ बुक ओरिजिनली रिटन इन कन्नडा हॅज वॉन दिस प्रेस्टिजियस अवॉर्ड। पहिल्यांदा कन्नडा भाषेला हा मिळालेला आहे, ठीक आहे। तर नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे फार। बानू मुश्ताक आणि दीपा भाष्टी यांनी यांचं ट्रान्सलेशन केलं होतं, यांच्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन यांनी केलं होतं, ठीक आहे। पुढे बघा, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, विज्ञान रत्न पुरस्कार जो आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कोण आहे, जयंत विष्णू नारळीकर, ठीक आहे। हे आता यांचं निधन झालंय नेमकंच, आणि त्यांना आपलं निधनच्या याच्यामध्ये आपल्या ज्या पर्सनॅलिटीचा जो भाग आहे त्यामध्ये पण आपण यांना बघणार आहोत। तर नाव फार महत्त्वाचं आहे, त्यांना पुरस्कार भेटला, निधन पण झालंय, तर लक्षात ठेवणं तुमचं गरजेचं आहे, नाव लक्षात असणं गरजेचं आहे, आणि मोठं नाव आहे, ठीक आहे, तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे। तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे। साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स आता फार महत्त्वाचे असतात, यावर प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे। तर हिंदीमध्ये गगन गिल यांना मिळालेला आहे, ठीक आहे। मैं जब तक, आई बहार, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही इंग्लिशमध्ये इस्टरिन कीर यांना मिळालेला आहे, आणि मराठीचं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, सुधीर रसाळ यांचं पुस्तक कोणतं आहे, विंध्याचे गद्यरूप, ठीक आहे। यांना हा मिळाले, क्रिटिकल याच्यासाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे। तर हे नाव फार महत्त्वाचं आहे, आपल्या दृष्टिकोनातून फार जास्त महत्त्वाचं हे नाव आहे। पुढे बघा, ध्यानचंद आपला खेलरत्न अवॉर्ड जो आहे हा कोणाला दिला जातो, आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस इन द फील्ड ऑफ स्पोर्ट ओव्हर अ पिरियड ऑफ 4 इयर्स, 4 वर्षाच्या पिरियडमध्ये ज्यांनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला त्यांना हा दिला जातो। गुकेश हे आपले चेसचे नवीन चॅम्पियन जे आहेत त्यांना मिळाला आहे, यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन है ना, हे पण त्यांनी जिंकलेलं आहे। त्यानंतर हरमनप्रीत सिंग हॉकीचे जे कॅप्टन आहेत मेन्स हॉकी टीमच्या, ठीक आहे। मनू भाकर शूटिंगमध्ये मेडल यांनी आणलं होतं, आणि प्रवीण कुमार, ही 4 नावं यामध्ये आहेत, पॅरा ॲथलेटिक्समध्ये आहेत, तर हे पण खूप इम्पॉर्टंट नाव आहे, ठीक आहे। चेसच्या संदर्भात अजून एक नाव महत्त्वाचं जे चर्चेत होतं ते कुठलं होतं, दिव्या देशमुख, है ना। यांनी पण वर्ल्ड कप जिंकला मध्ये चेसचा, है ना, तर यांचं नाव तुम्हाला माहीत असायला पाहिजे। पुढे बघा, फॅक्ट्स लवकरात लवकर तुमचे असे फास्ट त्यांना तुम्हाला रिकॉल करता आलं पाहिजे। आता पुढे ज्ञानपीठ अवॉर्ड, त्यामध्ये 59 जो आता आहे त्याला
विनोद कुमार शुक्ला यांना तो जाहीर झाला आहे हिंदी भाषेसाठी, है ना. अँड इमिनंट पोएट, हा ठीक आहे, त्यांचं बेसिक डिसिप्लिन. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, पहिले रायटर आहेत छत्तीसगडचे ज्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे, ज्यांना हे पारितोषिक मिळालं, ते पहिल्यांदा कोणी छत्तीसगडचं आहे त्यांना तो मिळालेला आहे. ठीक आहे. 2023 आपल्याला गुलजार साहब यांना भेटलेला होता आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सुद्धा हा मिळाला होता. ठीक आहे. याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पुढे बघा, नोबेल प्राइजेस जे आहेत, आता 2025चे नोबेल प्राइज जे आहेत ते आता ऑक्टोबरमध्ये ते डिक्लेअर झाले आणि आपली एक्झाम 28 सप्टेंबरला होणार होती, तर आपला पेपर ऑलरेडी बनलेला असेल. तर हे 24चे जे आहेत ते मी इथे आणले आहेत. तर यामधले नावं तुम्हाला बरोबर थोडीशी माहिती असायला पाहिजेत. तर पीससाठी जो ज्यांना भेटला होता तो कोण आहेत? निहोन हिदानक्यो, जपान. ठीक आहे, यांना भेटला आहे. ठीक आहे. पुढे लिटरेचरमध्ये हान कँग, साऊथ कोरिया, यांना म्हणजे महिला आहेत. फिजिक्समध्ये जॉन जे हॉफफिल्ड फॉर फाउंडेशनल डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन दॅट इनेबल मशीन लर्निंग, म्हणजे एआयच्या याच्यामध्ये एआयचा खूप दबदबा चालला आहे सध्या बऱ्याच अवॉर्ड्समध्ये. केमिस्ट्रीमध्ये 3 नावं आहेत, जॉफ्री ई हिंटन, डेव्हिड बेकर आणि डेमिस हॅझबिस. ठीक आहे. आणि जॉन एम जम्पर पण आहेत. तर हे नावं लक्षात राहिली तर ठीक आहेत आणि त्यांचं थोडंफार डिस्क्रिप्शन एक ते राहिलं तर ठीक आहे. पुढे बघा, अकॅडमी अवॉर्ड्स. आता याच्यावर पण प्रश्न येण्याचे चान्सेस पूर्वी आलेले आहेत प्रश्न, की अकॅडमी अवॉर्ड जे असतात आपले, जे फार महत्त्वाचा अवॉर्ड मानला जातो जगभरात सुनेसृष्टीमध्ये, म्हणजे सिनेमा या फील्डमध्ये. तर त्यामध्ये आपण बघू तर बेस्ट पिक्चर जो आहे हा एनोरा या चित्रपटाला गेला आहे. त्यानंतर बेस्ट डिरेक्टर शॉन बेकर, ते पण एनोरा. बेस्ट ॲक्टर ॲड्रियन ब्रोडी यांना गेला आहे द ब्रुटलिस्टसाठी. ठीक आहे. फारच चांगली ॲक्टिंग त्यामध्ये त्यांनी केली आहे द ब्रुटलिस्ट या मूवीमध्ये. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲड्रियन ब्रॉडी हे नाव लक्षात ठेवा, कारण की बेस्ट ॲक्टर ॲक्ट्रेसेस वगैरे हे विचारण्याचं थोडंसं एक ट्रेंड असतो. ठीक आहे. बेस्ट ॲक्ट्रेस अनोरालाच परत भेटला आहे, मायकी मॅडिसन यांना भेटला आहे तो. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅमी अवॉर्ड पण महत्त्वाचे आहेत, म्युझिकच्या क्षेत्रात दिलेला सगळ्यात मोठा अवॉर्डपैकी आहे. ठीक आहे. अल्बम ऑफ द इयर बियॉन्सेला भेटला आहेत. बियॉन्से या मोठ्या गायिका आहेत. काउबॉय कार्टर, ठीक आहे, त्यांचं तो जो अल्बम आहे. रेकॉर्ड ऑफ द इयर केंड्रिक लॅमार यांना आहे. नॉट लाईक अस हे त्यांचं काम. ठीक आहे. तर लक्षात ठेवण्यासारखा आहे हा भाग. ठीक आहे. ॲड्रियन ब्रॉडी तुमच्या लक्षात राहील. शॉन बेकर पण कामाचे आहेत आणि बेस्ट पिक्चर हे आहे एनोरा. ठीक आहे. यासोबत आपण इंडियाचे जे आहेत आपले जे नॅशनल अवॉर्ड्स आहेत ते पण आपण बघणार आहोत. त्याआधी आपले महाराष्ट्र संदर्भात काही अवॉर्ड्स महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये कुठला सगळ्यात महत्त्वाचा? महाराष्ट्र भूषण पुरस्कार वेगवेगळ्या फील्ड्समध्ये दिला जातो. यांना भेटला यावर्षी राम वांजी सुतार. ठीक आहे. ते स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे ना आपलं गुजरातमध्ये जे बनलेलं, ते यांनी बनवलं होतं. ठीक आहे. त्यानंतर राज कपूर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. ठीक आहे. लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो पण काजोल देवगन यांना देण्यात आला होता. स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड अनुपम खेर. ठीक आहे. चित्रपती शांताराम लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मराठी सिनेमात जो दिला जातो याच्यात महेश मांजरेकर यांना तो मिळाला आहे. आणि लता मंगेशकर अवॉर्ड असतो म्युझिकसाठी, तो कुणाला मिळाला आहे? भीमराव पांचाळे. ठीक आहे. सगळे नावं महत्त्वाची आहेत. एक एक नजर फिरून घ्या, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जर डायरेक्ट दिसला किंवा ऑप्शनमध्ये दिसला तर तुम्हाला इमिजिएटली ते रिकॉल झालं पाहिजे. ठीक आहे. मला वाटतं हे अनुपम खेर यांना लाईफटाईम अचिव्हमेंट आहे आणि स्पेशल कॉन्ट्रीब्युशन हा काजोल देवगन यांना आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पद्म अवॉर्ड जे आहेत, महाराष्ट्रातील जे पद्म अवॉर्डचे सन्मानित लोक आहेत त्यांचे 3 नावं आपण इथे लक्षात ठेवू शकतो. अशोक सराफांना यावर्षी मिळालेलं आहे. अरुंधती भट्टाचार्य आहेत ट्रेड आणि इंडस्ट्री या कॅटेगरीमध्ये. मारुती चित्तमपल्ली यांना सुद्धा आहेत. यांचं पण निधन झालेलं आहे, लिटरेचरच्या याच्यामध्ये यांना दिलं आहे. ठीक आहे. आता आपले इंडियातले फिल्म अवॉर्ड जे आहेत त्याला कुठल्या फिल्मला काय भेटलं ते आपण बघूया. 12th फेलला बेस्ट फिल्म भेटलेला आहे, बेस्ट फीचर फिल्म. 12th फेल तुम्ही बघितली असेल. 12th फेल त्याच्याबद्दल त्याला बेस्ट फिल्म भेटला आहे.
बेस्ट ॲक्टर शाहरुख खान जवानसाठी. विक्रांत मसेला पण मिळालेला आहे. बेस्ट ॲक्ट्रेस राणी मुखर्जी. बेस्ट डिरेक्टर सुदीप्तो सेन. केरला स्टोरी या चित्रपटासाठी भेटला आहे आणि यांना राणी मुखर्जींना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे याच्यासाठी भेटलं आहे. शाहरुख खानला जवानसाठी मिळालेलं आहे. ठीक आहे. फार बेसिक फॅक्ट आहेत, जर माहीत नसतील तर मग वेळेवर आठवत नाही तर एकदा बघून घ्यायला काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं दादासाहेब फाळके अवॉर्ड फॉर यांचं जे कॉन्ट्रीब्युशन, लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन तिथे मोहनलाल आहे ना, मल्याळम सिनेमाचे खूप मोठे हे ॲक्टर आहेत, मोहनलाल यांना भेटला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवण्यासारखं आहे, तर एक नजर याच्यावर फिरून घ्या. आता हे सगळे अवॉर्ड्स होते. आता आपण बघू नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत. आता अवॉर्ड्समध्ये मी मोजके तिथे आणलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही अजून पण जर तुम्ही वाचले असतील किंवा तुमच्या लक्षात असतील तर खूपच चांगले आहे त्याच्यामध्ये. पण हे जे आहेत, हे जे ठळकवाले आहेत ते आपले चुकले नाही पाहिजे, हा आपला उद्देश आहे. म्हणजे आपण जे डिस्कशन हे करतोय हे त्या निमित्ताने करतोय की जे खूप इझी आहे, जे सगळे मार्क करणार आहेत ते आपलं नाही चुकलं पाहिजे. ठीक आहे. काहीतरी नवीन जर आला तर तिथे आपल्याला थोडंसं लॉजिक लावता आलं पाहिजे. ठीक आहे. कधी कधी म्हणजे ऑप्शन्स बघून पण आपल्या ते लक्षात येतं की यावर्षी या व्यक्तीला मिळू शकतो का, किंवा कधी कधी ते ऑप्शन्स असे दिलेले असतात एक दोन जे फार त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडचे ते नसतात. ठीक आहे. तर एवढे जे आहेत बेसिक तेवढे तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. त्यामध्ये तुमचं ऑस्कर जे अवॉर्ड आलं, अकॅडमी अवॉर्ड आलेत, आपले नॅशनल अवॉर्ड आलेत, तिकडे तुमचं ध्यानचंदचं जे आहेत अवॉर्ड्स आहेत ते आले स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे ना, पद्मा अवॉर्ड आणि महाराष्ट्राच्या संदर्भातले काही अवॉर्ड, हे तुम्हाला तितके माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. मी असं म्हणत नाही की ते पुरेसे आहेत, पण तितके तरी माहीत असू द्या. आता अपॉइंटमेंट जे आहेत हा फार महत्त्वाचा सेक्शन आहे. जे नियुक्त्या होतात वेगवेगळ्या पोस्टवर महत्त्वाच्या आहेत. इंडियामध्ये किंवा बाहेर जे आहेत आपल्या मोठ्या संस्थेवर कोणी इंडियन वगैरे त्यांना जर स्थान दिलं असेल तर ते आपलं नावं ते महत्त्वाची होऊन जातात. तर आपण बघूया. ठीक आहे. सुप्रीम कोर्टचं आता जस्टिस गवई नंतर जस्टिस सूर्यकांत बनणार आहेत. ठीक आहे. 53rd चीफ जस्टिस. CAG कोण आहेत मग? के संजय मूर्ती है ना. CAG माहीत आहे ना, आर्टिकल 148 कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल जे आहेत आपले. ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फार न्यूजमध्ये आहे. ज्ञानेश कुमार है ना, व्हायरल होते ज्ञानेश कुमारमध्ये. तर तुम्हाला नाव माहीत पाहिजे ज्ञानेश कुमारांचं. UPSCचं नाव, UPSCचे जे चेअरमॅन आहेत ते सुद्धा बदलले होते. आणि हे पहिले चेअरमॅन आहे की ज्यांनी आता UPSCला 100 वर्ष झाले तर त्यांनी एक ओपन प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली होती किंवा एक इंटरव्ह्यू त्यांनी दिला. तर अजय कुमार यांचं नाव पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर NHRC आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे NHRC. त्यांचं कोणी जस्टिस V रामसुब्रमण्यम. ठीक आहे. हे चेअरपर्सन आहेत NHRCचे. ठीक आहे. सगळ्या नियुक्त्या रिसेंटमध्ये झालेल्या आहेत, तर या महत्त्वाच्या आहेत खूप. कोण? CAG संजय मूर्ती. त्यानंतर इलेक्शन कमिशन ज्ञानेश कुमार तुम्हाला लक्षात राहतील. UPSCमध्ये डॉक्टर अजय कुमार आणि NHRCमध्ये जस्टिस V रामसुब्रमण्यम. ठीक आहे. RBI आता संजय मल्होत्रा. ठीक आहे. शक्तिकांता दास नंतर संजय मल्होत्रा हे RBI गव्हर्नर झालेत. त्यानंतर सेबी तुहिन कांता पांडे, हे पण नाव महत्त्वाचं आहे. चेअरमॅन सेबी पण न्यूजमध्ये असते. IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी जी ऑथॉरिटी आहे आपली, त्याचे अजय सेठ आहेत. काहीतरी आपल्याला स्वतःच जर तुम्हाला असे फॅक्ट्स लक्षात राहायला पाहिजे ना, आपल्याच मनाने काहीतरी आपल्या डोक्यात काहीतरी क्रिएट करायचं की हे दिसलं तर मी असं काहीतरी इमॅजिन करेल. तुम्ही फार मेकॅनिकली जर त्याला रट्टा मारायला गेलं तर तरी लक्षात राहत नाही. ते असं होतं की सगळे नावं सारखे वाटायला लागतात है ना. तर मनाने काहीतरी करायचं. तर इथे बघा, समजा इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे, तर इन्शुरन्स संबंधित म्हणजे आपल्या एक पैशाशी संबंधित काहीतरी आहे. तर आपण असं समजायचं अजय शेठकडे आमचं इन्शुरन्स आहे, अजय शेठ आम्हाला इन्शुरन्सचं सांगणार आहेत, असं काहीतरी बनवून लक्षात ठेवलं तर ते राहील तुमच्या है ना. त्यापुढे बघा इस्रो. व्ही नारायणन हे बनले आहेत इस्रोचे नवीन चेअरमॅन है ना. यांचं नाव पण फार महत्त्वाचं आहे. नॅशनल कमिशन फॉर वुमेन विजया किशोर रहातकर हे ह्या बनल्या आहेत नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरपर्सन. आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस रवी अग्रवाल. आता असं लक्षात ठेवा की डायरेक्ट टॅक्सेस रविदादा अग्रवाल सगळ्यात जास्त डायरेक्ट टॅक्सेस देतात, असं आपल्या मनात काहीतरी करून ठेवा.
तर मी हे फक्त याच्यासाठी सांगतोय की तुम्ही तुमचे काहीतरी असे बनवून घ्या की जे मोजके तुम्हाला काही माहीत पाहिजे. अशा 25-30 नियुक्त्या ज्या आहे, जर एखाद प्रश्न येणार असेल, 2 प्रश्न येईल, तर तितकं बनवू शकतो माणूस. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बनवून झालेले पाहिजे या गोष्टी. या फार लेट आपण ह्यावर चर्चा करतोय, पण मी सहज तुम्हाला लक्षात राहावं म्हणून या गोष्टी अशा तशा सांगत आहे. पुढे बघा, नीती आयोग, BVR सुब्रमण्यम CEO आहेत. ठीक आहे. 16 फायनान्स कमिशनचं गठन पण झालं आहे. अरविंद पनागारिया चेअरमॅन आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, चल्ला श्रीनिवासलू शेट्टी चेअरमॅन. ठीक आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LIC, R डोराई स्वामी हे सुद्धा चेअरमॅन आहेत LICचे. ठीक आहे. ही पण नियुक्ती झालेली आहे, जून 2025ची गोष्ट आहे. ठीक आहे. तर या सगळ्या रिसेंटमध्ये झालेल्या आहेत, अजून पण आहेत. चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित आहेत. सेक्रेटरी म्हणजे आपलं रॉ जे आहेत, रॉचे सेक्रेटरी पराग जैन IPS. ठीक आहे. आता हे इतर जे मोठे ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे कुठले इंडियन्स आहेत ज्यांना स्थान दिलंय किंवा त्यांना तिथे एक नवीन पदावर ते गेलेले आहेत, तर ते पण आपण बघूया. जस्टिस प्रतिभा M सिंग, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे आहे WIPO, यांचे चेअर ऑफ ॲडवायझरी बोर्ड ऑफ जजेस हे त्यांना भेटले. फर्स्ट एवर अपॉइंटमेंट ऑफ इंडियन अँड एशियन जज टू द प्रेस्टिजियस UN एजन्सी रोल. हा पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय म्हणून हे नाव झालंय फार महत्वाचं. काय नाव आहे? जस्टिस प्रतिभा M सिंग. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे असं एकदा तरी तुम्ही चांगली नजर फिरवली तरी लक्षात राहू शकतं. विवेक मेनन आहेत. नंतर IUCN तुम्ही ऐकलं असेल, पर्यावरणाशी संदर्भात आपली खूप महत्त्वाची बॉडी आहे. चेअर ऑफ स्पीशीज सर्व्हायव्हल कमिशन, त्यामध्ये स्पीशीज सर्व्हायव्हल कमिशन आहे, त्याचे चेअरमन कोण बनलंय? विवेक मेनन. तर आपण काय म्हणूया? आता त्याचा महत्त्वाचा भाग, फर्स्ट एशियन टू होल्ड दिस की पोझिशन इन द वर्ल्ड्स लार्जेस्ट कन्झर्वेशन नेटवर्क. कन्झर्वेशन नेटवर्क जे आहे IUCN, त्यामधला पहिला एशियन आहे की ज्याला एवढ्या महत्त्वाच्या स्थानावर त्याला पद दिलेलं आहे. तर ते कोण आहेत? विवेक मेनन. नाव महत्त्वाचं आहे. उर्जित पटेल नाव ऐकलं असेल तुम्ही पूर्वी. यांना IMF मध्ये संधी दिली आहे. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, या रिजनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांना बनलंय. फॉर्मर RBI गव्हर्नर आहेत, हे माहीत असायला पाहिजे तुम्हाला. अरिंदम बागची, युनायटेड नेशनमध्ये परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह टू UN अँड अदर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, की डिप्लोमॅटिक पोस्ट त्यांना मिळालेली आहे. ठीक आहे. हे 3 फार महत्त्वाचे आहेत. आता हे जे महिला असेल कुठली किंवा फर्स्ट टाइम काही आफ्रिकन कंट्रीतून काहीतरी कोणाला पद दिलं असेल तर अशी नावं पण विचारल्या जातात. ठीक आहे. एकदा आला आहे तसा प्रश्न. तर इथे बघा, नेतंबो नंदी नॉदित्वा. आता याचं प्रोनाउन्सिएशन काय हे मी सांगू शकत नाही इथे बसून, कारण की आपण नमिबियाचे नाही आहोत. तर कंट्री कुठली त्यांची? नमिबिया. प्रेसिडेंट डेझिग्नेशन भेटले त्यांना. अज्युम्ड ऑफिस, बिकम द फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ नमिबिया. नमिबियाच्या पहिल्या फिमेल प्रेसिडेंट ह्या झाल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर जस्टिस प्रतिभा M सिंग. ठीक आहे, हे आपण केलं. झीनत कुरेशी, गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल, फर्स्ट इंडियन वुमन, म्हणजे या गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलमध्ये स्थान भेटलेल्या पहिल्या इंडियन वुमन आहे. त्यांना एक प्रॉपर त्यांचा रोल आहे तिथे. सोनाली मिश्रा तितक्याच इम्पॉर्टंट, ही पण नियुक्ती आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये फर्स्ट वुमेन डायरेक्टर आहे RPFच्या. ठीक आहे. फर्स्ट वुमेन डायरेक्टर सोनाली मिश्रा, महत्त्वाचं नाव, हे लक्षात ठेवा. हे मुकेश खुल्लर मी जे इथे लिहिलं आहे हे कोण आहेत? फायनान्स कमिशनचं जे गठन आहे आपल्या महाराष्ट्राच्या 6th फायनान्स कमिशन जे आहे, स्टेट फायनान्स कमिशन, त्याचे हे अध्यक्ष असणार आहे. ते कोण आहेत? मुकेश खुल्लर. ठीक आहे. 2-3 अजून आहेत. अजय भूषण प्रसाद पांडे यांची पण नियुक्ती झालेली आहे. जी आपली बँक आहे AIIF, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे, त्याचे व्हाईस प्रेसिडेंट हे बनले. ठीक आहे. हे नाव महत्त्वाचं आहे. दिनेश माहेश्वरी लॉ कमिशनचे अध्यक्ष बनले थे. दिनेश माहेश्वरी लक्षात ठेवा. त्यानंतर कर्स्ट्री कॉवेंट्री, हे महत्त्वाचं नाव आहे. ठीक आहे. ह्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत ज्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्ष बनल्या आहेत. पहिल्या महिला सुद्धा आहेत आणि आफ्रिकन सुद्धा आहेत. तर हे खूप कामाचं नाव आहे, क्रिस्टी कॉवेंट्री. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे.
आता पुढे आपण बघूया की जे निर्देशांक येतात, इंडायसेस वगैरे येतात, तर याच्यात काय विचारतात की हे इंडेक्स काढलं कोणी आणि इंडियाचं त्यातलं स्थान काय आहे, किती नंबरवर आपला देशाचा तिथे क्रमांक लागतो, हे तिथे विचारले जातं आपल्याला एक्झाममध्ये. कधी कधी यावर प्रश्न येतात. तर आपण बघूया. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे UNDPचं, तिथे 130वा आपला क्रमांक आहे. थोडे दिवस आपले थोडेसे खराब चालले आहेत त्या हिशोबाने जर बघितलं तर, यांच्या हिशोबाने 130. ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, कन्सर्न्स वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ यांचं आहे, हे देतात. 102 नंबरवर आहे तिथे आपण. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे की इनोव्हेशन वगैरे कसं होतं हे विपो देतं. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आत्ताच बघितलं आपण, आपल्याच तिथे एक नवीन नियुक्ती झालेली आहे, इथे 38 नंबरवर आहे आपण, इथे आपली प्रगती चांगली आहे. वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स हे IMD देतं, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, इथे 41 नंबर आहे. ठीक आहे, हे 130 लक्षात ठेवा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे विचारलेलं आहे ऑलरेडी. हंगर पण खूप कामाचं आहे, इथे 102. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपण चांगले आहोत, तर इनोव्हेशनचं थोडंसं आपलं आतमध्ये 38 आहे, तर इथे ब्लफ केलेलं तुम्ही पकडू शकता जर जास्तच आपल्याला बाहेर टाकलं याच्यामध्ये तर. कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स ठीक आहे, हे एवढं तितकं महत्त्वाचं नाही वाटत आहे मला. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हे महत्त्वाचं आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स, इथे थोडंसं आपलं घसरण झालेली दिसते, 151 नंबरवर आपण आहे. ग्लोबल पीस इंडेक्स पण आहे, कोण देते? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, इथे 116 नंबरला आहे आपण. इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम हेरिटेज फाउंडेशनचं, इथे 128 नंबरला आहे. ठीक आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स आहे जर्मन वॉच यांचं, ते 10व्या नंबरला आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स इथे 4थ्या नंबरला आहे. ठीक आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स 93 नंबरला आपण आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचं हे आहे. जरी हे लक्षात नाही राहिले पण हे तरी लक्षात ठेवा की कोण कुठला इंडेक्स देतो. ठीक, एकदा बघून घ्या याच्यामध्ये. इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम, हेरिटेज फाउंडेशन, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, रिपोर्टर विदाउट बॉर्डर, ग्लोबल पीस इंडेक्स, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. ठीक आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स एक आहे. हे वेगवेगळ्या देशातले जे पासपोर्ट आहेत त्यांची किती क्षमता आहे, किती त्यांची पॉवर आहे जगभर, त्याच्यावर ते देतं. तिथे आपण 85 नंबरवर आहे. आणि ग्लोबल हॅपीनेस रिपोर्ट आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो सोल्युशन नेटवर्क आहे ते देत आहे ते UNचं, तिथे आपण 126 नंबरवर आहोत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, इतके तरी लक्षात ठेवा, 8-10 तरी लक्षात ठेवा. एखादा आला तर खूपच फायदा आहे. कट ऑफ वगैरे जो ज्या लेवलवर वाढत आहे त्याच्यावरून दिसत आहे की एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि एक एक प्रश्नामध्ये जे फॅक्च्युअल डेटा आहे. आता फॅक्च्युअलचा प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्हाला येत नसेल तर कोणाला तरी तो येतो. ॲनालिटिकलमध्ये सांगता येत नाही की कोण काय निर्णय घेणार आहे त्या प्रश्नामध्ये. आणि फॅक्च्युअलमध्ये असं आहे की देर आर ऑलवेज पीपल हू नो मोर फॅक्ट्स. सो ॲटलिस्ट यू नीड टू नो फॅक्ट्स विच आर एक्स्ट्रीमली नेसेसरी, है ना. असे काहीतरी एक बेअर मिनिमम तुम्हाला माहीतच पाहिजे, त्याच्याशिवाय ते प्रश्न सुटणार नाहीत. आणि त्यामुळे MPSCची प्रिलिम्स थोडीशी वेगळी आहे. जे UPSCची तयारी करतात जे लोक आहेत, जे प्रायमरीली UPSCची तयारी करतात, त्यांच्यासाठी थोडी MPSCची प्रिलिम थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. त्यानंतर समिट्स आणि कॉन्फरन्सेस जे होतात तर हे कुठे होतात, है ना, याच्यावर पण एखादा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. तर इंटरनॅशनल समिट कुठली? G20 नोव्हेंबर 2024 मध्ये जी झाली रिओ डी जानेरो, म्हणजे त्याच्या आधी इंडियामध्ये झाली होती, आपण त्यानंतर ब्राझीलला झाली. आणि आता यावर्षी होईल ती कुठे होणार आहे? जोहान्सबर्गमध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये. ठीक आहे. UN क्लायमेट चेंज कॉन्फरन्स COP29 जी आहे बाकू अझरबैजानमध्ये झाली, है ना. बाकूचं नाव लक्षात ठेवा, बाकू. COP29 बाकू. COP30 कुठे होणार आहे? ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये होणार आहे. इंटरनॅशनल समिट पुढची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, दावोसमध्ये होते दरवर्षी, स्वित्झर्लंडमध्ये. सिक्युरिटी एक्सपो 2025, ग्लोबल डिफेन्स अँड सायबर सिक्युरिटी. ग्लोबल डिफेन्स अँड सायबर सिक्युरिटीची जी कॉन्फरन्स झाली मार्च 2025 मध्ये, ती न्यू दिल्लीमध्ये झाली. आत्मनिर्भर भारतावर याच्यामध्ये चर्चा झाली.
G7ची समिट पण इम्पॉर्टंट आहे, जूनमध्ये घडलेली, ती कुठे झाली? कॅनडामध्ये. ठीक आहे. कनान्सिकास. पुढे बघा, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड कॉन्फरन्स, बॉन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स जूनमध्ये घडली 2025, जर्मनी बॉन. युनायटेड नेशन ओशन कॉन्फरन्स झालेली आहे, ती पण जूनमध्ये फ्रान्समध्ये, निस फ्रान्समध्ये. नेटोचा जो समिट आहे तो घडला जुलैमध्ये, हेग नेदरलँडमध्ये. त्यानंतर UN जनरल असेंब्ली UNGAचं 80वं जे सेशन झालं किंवा सप्टेंबरमध्ये ते होतं, ते न्यूयॉर्क सिटी USA मध्ये होतं. ठीक आहे. अजून थोडे इंडिया स्पेसिफिक काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण 3-4 बघूया. इंडिया EU स्ट्रॅटेजिक डायलॉग ऑन AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर इंडिया आणि EUचा एक स्ट्रॅटेजिक डायलॉग झाला, तो झाला ब्रुसेल्स बेल्जियममध्ये. त्यानंतर इंडिया मॅरिटाईम वीक. ठीक आहे. हे कुठे घडलं? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये असल्यामुळे मी 2-3 मुंबईचे ॲड केलेले आहेत की आपल्याला मुंबईमध्ये होणाऱ्या मोठ्या ज्या गतिविधी आहेत किंवा जे मोठे इंटरनॅशनली जे रेकग्नाइज्ड अशा काही कार्यक्रम आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर इंडिया मॅरिटाईम वीक मुंबई. ठीक आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, वेव्स समिट अशी आहे, वेव्स समिट, ही पण घडली आहे मुंबईमध्ये, जिओ कन्व्हेन्शन सेंटर मुंबई. त्यानंतर इंडिया स्टील एक्सपो, हे पण आहे मुंबईमध्ये. तर हे लक्षात ठेवण्याचं आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. आणि तसं तुम्ही बघायला गेला तर खूप गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या नॅशनल लेवलवर पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कुठे घडल्या आहेत, काय असं बरंच आहे. तर प्रत्येक गोष्टीच्या आपण मागे लागू शकत नाही. तर काही ठळक जे आपण आता, जर तुमचा अभ्यास तितका नसेल तर ठळक तुम्ही लक्षात ठेवा, आणि इतर जर काही लक्षात राहिलं तर खूपच चांगलं. ठीक आहे. त्यानंतर काही पर्सनॅलिटीज ज्या आहेत, ज्या न्यूजमध्ये होत्या किंवा डेथ ज्यांची झाली, जितके म्हणजे न्यूजमध्ये असल्यापेक्षा ज्या डेथ ज्यांची झाली, अशा काही पर्सनॅलिटीजबद्दल आपण बघू. आणि त्यांचं क्षेत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. विचारतात कसं की रिसेंटली दिस पर्सनॅलिटी डाईड इन दिस पर्टिक्युलर मंथ, ही वॉज असोसिएटेड विथ विच फील्ड, कोणत्या फील्डशी संबंधी आहेत तेवढं ते विचारतात. आणि जास्तच काही असलं तर मग 2 स्टेटमेंटचा वगैरे विचारला प्रश्न तर त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल काहीतरी एखाद वाक्य असतं. आता त्याच्या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये आपण जाऊ शकत नाही, तर आपण फक्त कुठल्या फील्डशी रिलेटेड आहे आणि काय आहे थोडंफार ते बघूया. ठीक आहे. डॉक्टर मनमोहन सिंग वारलेत, माजी पंतप्रधान. पॉलिटिक्स इकॉनॉमिक्समध्ये त्यांचं योगदान तुम्हाला माहीत असेल. LPG वगैरे जे आपले रिफॉर्म झालेत, आणि 2004 ते 2014 त्यांचं जे आपले प्राईम मिनिस्टर होते. ठीक आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे सुद्धा गेलेत. म्युझिक तबलाचे से सगळ्यात मोठे ग्लोबल म्युझिक लेजंड आहेत. ठीक आहे. श्याम बेनेगल खूप मोठे फिल्म मेकर होते, बेंगॉलचे. फिल्म मेकिंगमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. ठीक आहे. पॅरलल सिनेमा म्हणजे दादासाहेब फाळके वगैरे त्यांना भेटलेला आहे, सगळे उच्च सन्मान त्यांना भेटलेले आहेत. शारदा सिन्हा, बिहारचं जे फोक म्युझिक आहे त्याच्या खूप पॉप्युलर सिंगर होत्या. ठीक आहे. त्यासुद्धा वारल्यात. त्यानंतर SM कृष्णा, पॉलिटिक्समध्ये, पॉलिटिक्सच्या फील्डशी हे जोडलेले आहेत. ठीक आहे. फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका आहे आणि महाराष्ट्राचे गव्हर्नर राहिलेले आहेत, त्यामुळे मी इथे यांना ॲड केलं आहे. ठीक आहे. SM कृष्णा. अजून बघा, डॉक्टर जयंत नारळीकर, हे आपण आत्ता बोललो त्यांच्याबद्दल, ॲस्ट्रोफिजिक्स. ठीक आहे. यांनी सिद्धांत दिला आहे तो आपला होयल नारळीकर थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीवर त्यांनी काम आहे त्यांचं. आणि इतर पण त्यांचं फार योगदान आहे, कल्चरल आणि जे सायंटिफिक फील्डमध्ये त्यांचं फार योगदान आहे, लिटरेचरमध्ये पण योगदान आहे. आणि आपल्या याचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पण ते अध्यक्ष राहून गेलेले आहेत. ठीक आहे. दूरदर्शनवर सुरभी नावाचा त्यांचा त्या याच्यात एक त्यांचं माध्यम होतं जिथे ते सायन्सबद्दल बोलायचे. ठीक आहे. तर खूप मोठं नाव आहे, मला माहीत असायला पाहिजे. आणि तो विज्ञान पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. MR श्रीनिवासन, न्यूक्लिअर सायन्सशी रिलेटेड, यांचं पण निधन झालेलं आहे. ठीक आहे. फॉर्मर चेअरमॅन ऑफ ऑटोमिक एनर्जी कमिशन, ऑटोमिक एनर्जी कमिशनचे फॉर्मर चेअरमॅन होते. मनोज कुमार, फिल्म ॲक्टर. लक्षात ठेवा मनोज कुमार. ठीक आहे. फार मोठं नाव होतं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मॅथ्यू कलारिकल, एज्युकेशन फील्डशी संबंधित आहेत. शिबू सोरेन, पॉलिटिक्सशी संबंधित झारखंडचे मोठे नेते होते, हे सुद्धा वारलेत. ठीक आहे. झाकीर हुसेन, हा ठीक आहे, ते झालंय.
तर तेवढी नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे त्या निधनच्या संदर्भात ज्या असे मोठे नावं आहेत त्यांना थोडं धरून एखाद दोन वाक्याचा प्रश्न बनू शकतो किंवा डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की हे कुठल्या फील्डशी संबंधित आहे. आता स्पोर्ट्सच्या संदर्भात पण प्रश्न वगैरे येतात, तर आपण काही ठळक बघूया. ठीक आहे, मी प्रत्येक असे याच्यामध्ये जाणार नाही की जे नवीन नवीन काहीतरी गोष्टी होत राहतात, तर प्रत्येकाच्या याच्यात जाऊ शकत नाही आपण. जितकं एक बेसिक फॅक्ट्स आहेत की एवढे माहीत असणं गरजेचे आहे, त्याच्यावरती मी माझं लॉजिक यूज करेल, तेवढे आपण बघूया. आता टेनिसवर प्रश्न विचारला जातो. लॉन टेनिसचा जो भाग आहे तर त्याचे ग्रँड स्लॅम असतात, तुम्हाला माहीत असेल 4 ग्रँड स्लॅम असतात त्यांचे वर्षभरातले. तर त्याचे जे विनर आहेत आणि जे रनरअप आहेत तर त्यांची नावं कधी कधी विचारली जातात. तर ऑस्ट्रेलियन ओपन आपण बघूया. पहिले हार्ड कोर्टवर खेळला जातो. जॅनिक सिनर हे मेन्स सिंगलचे चॅम्पियन आहेत. ठीक आहे, रनरअप कोण आहेत? अलेक्झांडर झ्वेरेव जर्मनीचे. सिनर इटलीचे, हे नाव परत येईल. ठीक आहे, वुमेनचं चॅम्पियन मॅडिसन कीज USA आणि ॲर्ना साबालेन्का आहे. साबालेन्का नाव पण तुम्हाला दिसेल, बेलारूसचं, या रनरअप आहेत. त्यानंतर फ्रेंच ओपन. आता ही फार गाजली होती ही मॅच यावर्षी, लॉंगेस्ट मॅच झालेली आहे. कोण? कार्लोस अल्काराज आणि यानिक सिनर. सिनरचं नाव परत आलं. इथे ते रनरअप आहेत आणि इथे अल्काराज जिंकलेल्या आहेत. कुठे? फ्रेंच ओपनमध्ये. क्ले कोर्टवर होतं फ्रेंच ओपन. ठीक आहे, इकडे वुमेनमध्ये कोको गॉफ आणि साबालेन्का इकडे पण रनरअप आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. अल्काराज यांनी कोणतं जिंकलंय? फ्रेंच ओपन जिंकलंय. यानिक सिनर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलंय. ठीक आहे, आणि पुढे पण आपल्याला तेच दिसतील दोघं. तर विम्बल्डन आहे परत. विम्बल्डन ग्रास कोर्टवर होतं. इथे यानिक सिनर जिंकलेत परत, है ना. यानिक सिनरनी विम्बल्डन जिंकले यावर्षी. ठीक आहे, अल्काराजलाच त्यांनी हरवलं होतं फायनलमध्ये. वुमेनमध्ये इकडे पोलंडच्या इगा स्वॅटेक ह्या आहेत आणि अमांदा ॲनिमिसोवा ह्या USA रनरअप आहेत. ठीक आहे, US ओपन हार्ड कोर्टवर असतं. इकडे परत अल्काराज जिंकले आहेत. स्पेनचे अल्काराज इज फ्रॉम स्पेन अँड यानिक सिनर हे इटलीचे आहेत. हे फार प्रॉमिनंट नाव आहेत. आता हे नवीन जी जनरेशन आहे लॉन टेनिसमधली त्यातले हे फार मोठे नावं आहेत. जुने नावं तुम्हाला माहीत असतील, रॉजर फेडरर वगैरे. यानिक सिनर इथे हे राहिलेत रनरअप. ठीक आहे, फक्त हा एक सोडला आपला ऑस्ट्रेलियन ओपनचा, तर या दोघांमध्येच हे इतर जे रनरअप आणि विनर आहे हे 7 या दोघांमध्येच आहेत. ठीक आहे, तर हे खूप इझी आहे लक्षात ठेवणं. म्हणजे अल्काराज काय काय जिंकलेत? फ्रेंच ओपन आणि US ओपन. आणि ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन कोण जिंकले? यानिक सिनर जिंकलेत. ओके, आणि साबालेन्का बघा, आर्ना साबालेन्का ह्या काय जिंकल्यात? ह्या परत US ओपन जिंकल्या आहेत. ऑलरेडी या पहिले रनरअप होत्या. ठीक आहे, या 2 याच्यात रनरअप होत्या, म्हणजे पहिल्या 2 ग्रँड स्लॅममध्ये, नंतर या जिंकल्या. ठीक आहे, पुढे बघा. डेव्हिस कप पण टेनिसशी संदर्भात जो आहे, यात कोण जिंकलं? इटली. कोणाला हरवून? नेदरलँडला हरवलं यांनी. तर टेनिसशी संदर्भात हे आपलं होतं. फुटबॉलच्या याच्यामध्ये आपण बघूया तर फिफाने एक क्लब वर्ल्ड कप यांनी ऑर्गनाईज केला होता फिफानी. तर तो USA मध्ये होता आणि चेल्सी जो फुटबॉल क्लब आहे इंग्लंडचा तो हा जिंकला आहे. फायनलमध्ये त्यांनी PSG ला हरवलं आहे. ठीक आहे, बॅलोन डिओर जो आहे, बॅलोन डिओरवर प्रश्न आलेला आहे पहिले. तर बॅलोन डिओर हा इंडिव्हिज्युअल जो प्लेअर असतात फुटबॉलमध्ये त्याचा सगळ्यात मोठा सन्मान आहे बॅलोन डिओर. फ्रान्स फुटबॉल हे देत असतं आणि उस्मान डेम्बेलेला यावर्षी हा भेटला आहे. तर हे नाव लक्षात ठेवा, तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. मेसी, रोनाल्डो वगैरे यांनी पहिले खूप जिंकलेले आहेत पण आता ते नाही आहे त्याच्यामध्ये. तर उस्मान डेम्बेले यांना हा यावर्षी मिळालेला आहे. PSG या फुटबॉल क्लबसाठी ते खेळतात. ठीक आहे, कबड्डीशी संदर्भात पण एक आहे. वुमेन्स कबड्डी वर्ल्ड कप झालेला आहे हैदराबादमध्ये. इंडिया विनर आहे. ठीक आहे, खो खोचा पण वर्ल्ड कप झाला. UPSC मध्ये खो खोवर प्रश्न आला होता यावर्षी. पहिला वर्ल्ड कप होता हा, न्यू दिल्लीमध्ये झाला आहे आणि इंडियन मेन वुमेन हे त्याचे विनर्स आहेत. ठीक आहे, विनर इंडियन मेन अँड वुमेन आहे. लक्षात ठेवा, हे जे फर्स्ट टाइम होता इथल्या ज्या गोष्टी त्या लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 38 नॅशनल गेम्स
कुठे झालेत? उत्तराखंडला झालेत यावर्षी, लक्षात ठेवा, हे विचारले जाऊ शकतं. ठीक आहे. रणजी ट्रॉफी कोण जिंकलं यावेळेस? विदर्भाने जिंकली रणजी ट्रॉफी यावेळेस. ठीक आहे. केरळ होतं त्यांच्यासोबत फायनलमध्ये, केरळची टीम होती. संतोष ट्रॉफी फुटबॉल, हैदराबाद तेलंगणामध्ये वेस्ट बेंगॉल जिंकले. ठीक आहे. वॉन अ रेकॉर्ड एक्सटेंडिंग 33rd संतोष ट्रॉफी वेस्ट बेंगॉल. ठीक आहे. खो खो वर्ल्ड कप इनॉग्रेट. ठीक आहे, झालं आहे आपलं. हे लक्षात ठेवा, उत्तराखंडमध्ये झालेलं 38 नॅशनल गेम, रणजी ट्रॉफी. आणि क्रिकेटची संदर्भात अजून काही गोष्टी, चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्हाला माहीत असेल, ICCची आपण जिंकली. आणि IPL कोणी जिंकले, आता हे फार बेसिक आहे म्हणून मी ते सगळं इकडे टाकलं नाही. IPL कोणी जिंकला? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, RCBने जिंकला आहे ना. वुमेन्सचं IPL पण झालं होतं, ते कोणी जिंकले? मुंबई इंडियन्स आहे ना. तर हे लक्षात ठेवा, जे एकदम फार ठळक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये चूक झाली तर तुम्हाला ते 1-2 क्वेश्चनच तुम्हाला बाहेर करू शकतात, जे फार इझी आहेत. ठीक आहे. शेवटचं एक स्कीम्स बघूया आपण. आता स्कीमच्या संदर्भात असं आहे की तुमचं इकॉनॉमिक्स असेल किंवा बाकी इकॉनॉमिक्सच्या स्कीम येतात काय, ॲग्रिकल्चर वगैरे, या कुठल्याही स्कीम तुम्हाला विचारली जाऊ शकते, करंटच्या याच्यात म्हणा किंवा इकॉनॉमीच्या याच्यात म्हणा. आणि ओव्हरऑल कधी कधी ते स्कीमची जी ज्या दिवशी ती स्कीम आली होती किंवा इनॉग्रेट झाली होती त्याची डेट विचारल्या जाते. हे थोडं MPSCमध्ये एक थोडा एखाद प्रश्न त्याचा येत असतो की कुठल्या दिवशी ती स्कीम लॉन्च झाली होती किंवा कुठल्या वर्षी ती लॉन्च झाली होती, याबद्दल ते विचारतात. तर आता जसं 2015 पासून बघितलं तर त्या 15-16च्या अराउंडच्या स्कीम पण एकदा दोनदा आलेल्या आहेत. तर ज्या स्कीम्सला 10 वर्ष पूर्ण झाले किंवा 5 वर्ष पूर्ण झाले, अशा काही स्कीम्स आपल्याकडे आहे आणि त्याच्या डेट्स आपल्याकडे आहे. तर त्या मी तुम्हाला दाखवतो. प्रधानमंत्री मुद्रा योजना, फेमस योजना आहे. 8 एप्रिल 2015, 10 वर्ष पूर्ण झालेत. मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला लोन देण्यासाठी. अटल पेन्शन योजना, यामध्ये एक कॅच आहे. अटल पेन्शन योजना असेल किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल, या तिन्ही योजना 9 मे 2015, यांना पण 10 वर्ष पूर्ण झाले. कुठले कुठले? पेन्शनशी रिलेटेड आणि इन्शुरन्सशी रिलेटेड या 3 योजना आहेत. तिन्ही 9 मे 2015च्या आहेत. त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन 25 जून 2015, याला पण 10 वर्ष झालेत. प्रधानमंत्री आवास योजना 25 जून, बघा हे पण तेच आहे. त्यानंतर अमृत अर्बन ट्रान्सफॉर्मेशनचं जे आहे हे पण 25 जूनला आहे. ह्या 3 योजना यांना पण 10 वर्ष झाले, या 25 जूनच्या आहेत. कुठल्या कुठल्या? स्मार्ट सिटीज मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन आणि अमृत, ह्या 3 ज्या स्कीम आहेत त्यांना 10 वर्ष पूर्ण झाल्यात. आणि ह्या कशाशी रिलेटेड आहेत? हाऊसिंग वगैरे जे अर्बन जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि 25 जूनला ह्या झाल्या आहेत. 25 जूनला अजून काही मोठी गोष्ट घडली आहे का? 25 जूनला अजून काहीतरी मोठं असं घडलेलं तुम्हाला आठवतं का? मला वाटतं आपला पहिला वर्ल्ड कप जो आहे 1983चा, तो आपण 25 जूनला जिंकला होता, इफ आय एम राईट. तर आपण तसं काहीतरी लक्षात ठेवू शकतो की आपला फार मोठा तो दिवस होता आणि त्या निमित्ताने मग आपण काहीतरी स्मार्ट सिटी प्लॅन केली किंवा काहीतरी अर्बन डेव्हलपमेंटमध्ये आपण काहीतरी करण्याचा विचार केला. 25 जूनला आपल्यासाठी मोठा दिवस आहे वगैरे, असं काहीतरी डोक्यात तुमच्या चालू द्या की ज्याच्याने तुम्हाला ते हिट करता येईल. ठीक आहे. डिजिटल इंडिया प्रोग्राम 1 जुलै 2015, डिजिटल इंडिया, याला 10 वर्ष झाले. प्रधानमंत्री कौशल विकास योजना 16 जुलै 2015. ठीक आहे. 16 जुलै प्रधानमंत्री कौशल विकास योजना, स्किल डेव्हलपमेंटची स्कीम आहे. त्यानंतर निर्यात, हे निर्विक जी स्कीम आहे, निर्यात ऋण विकास योजना, 1 फेब्रुवारी 2020, आता याला 5 वर्ष झालेत. स्वामित्व स्कीम ही इम्पॉर्टंट स्कीम आहे. लँडची मॅपिंग वगैरे जे विलेज लेवलवर करायची ती स्वामित्व स्कीमनी करणार आहेत. एप्रिल 24, 2020. एप्रिल 24ला काय? सचिनचा बड्डे असतो ना, सचिन तेंडुलकर यांचा बड्डे असतो. तर स्वामित्वाशी जोडून टाका त्यांना, काहीतरी ठेवा डोक्यात तसं काहीतरी आहे ना. केशवनंद भारतीचं पण जी केस होती आपली ती 24 एप्रिलचीच आहे. ठीक आहे. रेकॉर्ड ऑफ राईट्स, प्रोव्हाइडिंग रेकॉर्ड ऑफ राईट्स टू रुरल हाऊसहोल्ड ओनर्स, हे त्याचं उद्दिष्ट. प्रधानमंत्री स्वनिधी स्कीम, स्ट्रीट वेंडरसाठी केलेली स्कीम आहे, जून 1, 2020. ही कोरोना काळात आलेली स्कीम आहे. ठीक आहे. प्रधानमंत्री स्वनिधी स्कीम लक्षात ठेवा, स्ट्रीट वेंडरसाठी केलेली स्कीम आहे.
1 जून 2020. आता कोरोना काळात आहे हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर ही डेट तुम्ही वेळेवर त्याच्यावर मार्क करू शकता. लॉकडाऊनचा वगैरे जो फेज चालू होता त्यानंतरचा तो पार्ट आहे. ठीक आहे. मायक्रो क्रेडिट फॉर फॅसिलिटी स्ट्रीट वेंडर्स. प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस. फूड प्रोसेसिंगची स्कीम आहे ही पण जून 29, 2020 आहे. हे सगळं तेव्हा जे सगळं विस्कळीत झालं होतं त्यानंतर आलेल्या या स्कीम आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खूप महत्त्वाचं आहे. जुलै 29, 2020 फार महत्त्वाची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. ठीक आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीशी रिलेटेड जे आहेत कस्तुरीरंगन त्यांची पण डेट झाली आहे तर ते पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. फार महत्त्वाचं त्यांचं नाव आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सप्टेंबर 10, 2020. फिशरी डेव्हलपमेंट फिशरीज सेक्टरसाठी ते आलेलं आहे. आणि मिशन कर्मयोगी सिव्हिल सर्वंटसाठी हे आहेत. म्हणजे तुम्हाला उद्या जाऊन सिव्हिल सर्वंट बनायचे तर तुम्ही या स्कीमवर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 2 सप्टेंबर 2020 ची ही स्कीम आहे. 2 सप्टेंबर 2020. मला जर लक्षात ठेवायचं असलं तर माझ्या एका जवळच्या मित्राचा बड्डे 2 सप्टेंबरला आहे. तर मी मनात ठेवेल की हा सिव्हिल सर्वंट बनणार आहे, हा कर्मयोगी आहे. ठीक आहे. तर तसं करून मला लक्षात येईल कर्मयोगी स्कीम कधीची आहे, सप्टेंबर 2, 2020. ठीक आहे. थोडं अनयुज्युअल आहे अशा गोष्टी करणं, पण जर असे प्रश्न येत असतील तर आपण काय करू शकतो, थोडं रट्टा मारण्याचे पण आपल्याला स्किल्स थोड्याशा आल्या पाहिजे. ठीक आहे. ते तुमचं इंडिव्हिज्युअल आहे, तुम्हाला कसं करायचं. मी असंच काहीतरी सांगितलं, याला खूप सिरियस तुम्ही घेऊ नका, पण घ्यायचं असेल तुम्हाला पटत असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. ठीक आहे. आता काही यावर्षीच्या बजेटमध्ये आलेल्या स्कीम प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना ही यावर्षीच्या बजेटमध्ये आलेली आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, क्रेडिट अवेलेबिलिटी वगैरे याला वाढवण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरची आहे. स्कीम फॉर फर्स्ट टाईम एंटरप्रेनर्स बजेटमध्ये आली आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची आहे. अ न्यू स्कीम प्रोव्हाइडिंग टर्म लोन्स अप टू 2 crores 2 करोडपर्यंत लोन फॉर 5 lakh वुमेन, शेड्यूल ट्राईब्स अँड शेड्यूल कास्ट. फर्स्ट टाईम एंटरप्रेनरसाठी आलेली स्कीम आहे, कामाची आहे. सक्षम अंगणवाडी अँड पोषण 2 प्रोग्राम ही पण बजेटमध्ये आलेली स्कीम आहे यावर्षीची. मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट न्यूट्रिशनल सपोर्ट वगैरे वाढवण्यासाठी हे आहे. तर हे सगळ्या करंटच्या होत्या म्हणून मी याच्यात टाकल्या, पण याचा अर्थ हा नाही की एवढ्या स्कीम रिलेव्हंट आहेत. इतरही ज्या जुन्या स्कीम्स वगैरे आहेत त्यांना तुम्ही एक तुमची नजर फिरवू शकता. तर ओव्हरऑल जे आपल्याला करंटचं जे आहे किंवा जे 15 प्रश्न करंटमध्ये येतात आणि त्यात जे फार वन लाईनर ओरिएंटेड जे टॉपिक्स आहेत, अवॉर्ड असतील किंवा नियुक्त्या असतील, हे आपले इंडायसेस वगैरे असतील, तर यामध्ये जितके फार बेसिक लेवलवर आपल्याला माहीत पाहिजे त्याचा आपण हा सेशन घेतला आहे. मी असं मुळीच म्हणत नाही की इतकं इनफ वगैरे आहे, ते जे क्लेम करतात वगैरे की याच्या बाहेर येणार नाही वगैरे, तर तसं आपला काहीच क्लेम नाही आहे. आपलं असं म्हणणं आहे की इतकं तरी करून जा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त माहीत असेल आणि तुमचे जास्त क्वेश्चन जर डील होतील तर यामध्ये खूपच तुमचं चांगलं, म्हणजे कारण की कट ऑफ वगैरे आजकाल वाढत असतो, तर प्रत्येक प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे.